नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। नवनगरांबद्दल शासनाने स्पष्ट माहिती द्यावी असे आमदार माननीय श्री आशुतोषदादा काळे यांची विधानसभेत मागणी। विशेष नियोजन प्राधिकरणाअंतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेत कोपरगाव मतदारसंघातील चांदे कसारे, डाऊजबुद खुर्द, कोकमठाण, जेऊर कुंभारी या गावांचा समावेश करण्यात आला आहे। मात्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही जमीन अधिग्रहणाबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे या गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा अशी ठाम मागणी माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी विधानसभेत केली। प्रतिनिधी सुरेंद्र गडवे, कोपरगाव। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी जे नवनगर त्या ठिकाणी घोषित केलेले होते, काल परवा त्याचा GR आला आणि ते आता नेमणूक रद्द करून विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अनुसार ते गावं पुन्हा एकदा घेण्यात आलेले आहे। माझ्या कोपरगाव मतदारसंघातील चांदे कसारे, डाऊज खुर्द, कोकमठाण, जेऊर कुंभारी या गावांचा त्या प्राधिकरणाच्या अधिसूचनेमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। मग शेतकऱ्यांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे का कशा पद्धतीने याचं म्हणजे भूसंपादन होणार, लँड पुलिंग होणार, मोबदला देणार, काय करणार त्याच्याबद्दलची स्पष्टता शासनाने त्या ठिकाणी करावी। कारण विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध कोणाचाही नाही, परंतु शेतकऱ्यांवर कुठेही अन्याय होता कामा नये ही दखल शासनाने त्या ठिकाणी घ्यावी एवढी विनंती आपल्या मार्फत शासनाला करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय।